कुठल्याही गिफ्टपेक्षा जर काही मोठं असेल तर ती वेळ आणि मुलांनी आईवडिलांसोबत घालवलेला वेळ हेच त्यांना मोठे झाल्यावर लक्षात राहील, न की कुणी दिलेलं कुठलंही मोठं गिफ्ट्स. तर हॅलो नमस्कार, मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप सुखी, समाधानी आणि आनंदात जाऊ. तर हे बघा वॉच. तर त्यांनी आज अप्पूसाठी म्हणजे माझ्या मुलीसाठी वॉच आणले होते विकत. तिचं बऱ्याच दिवसापासून होतं की तिला वॉच पाहिजे, पण त्यासाठी काही मुहूर्त काही निघत नव्हता. परंतु झालं असं की तिची सॅटर्डेला टेस्ट होती आणि त्यामध्ये तिला मिळाले 20 आउट ऑफ 70. आमचं म्हणणं काही एवढं नव्हतं की तिला खूप मार्क्स हवे, पण 50-60 मिळाले तरी बस आहे. इन ॲन ॲव्हरेज तिला 70 मार्क्स पडाले. आणि मुलांना ना अशा छोट्या छोट्या गोष्टी अचीव केल्याचं, त्यांना जर काही गिफ्ट दिलं, त्यांना प्रोत्साहन दिलं, म्हणजे त्या अजूनही छान प्रकारे वर्क करतात. तर तिच्यासाठी वॉच अशी घ्यायचीच होती, परंतु तिला म्हणलं की तुला एक्झाममध्ये छान मार्क्स पडले, असंच अभ्यास करायचा, म्हणजे तुला नवनवीन गोष्टी मिळत राहतील. तर मग त्याच याने ती अभ्यास करते. तर त्याच्यानंतर माझं पार्सल आलं होतं, जे की वॉलपेपर होतं. तर छान आलं होतं. हे मला वॉलपेपर एका ठिकाणी लावायचा होता, जिथं थोडं भिंत खराब झालेली आहे. तिथं मिशोवरून मागवले, खूप स्वस्तात मिळालं म्हणून म्हटलं बघू ट्राय करून. तर छान आलं होतं. तर आज होता संडे. आता हा व्लॉग ना संडेचा आहे, तुमच्यापर्यंत मंडेला किंवा ट्यूजडेला येऊन पोहोचेल. कारण की 2 दिवस की माझी तब्येत बरी नव्हती. आजही माझ्या तोंडाला ना ते काय म्हणतात ना फोड आलेले आहेत, त्यामुळे माझ्या जिभेला, त्यामुळे मला जास्त बोलता पण येत नव्हतं, म्हणून मी काही शूट केलं नाही. पण असं कसा तरी ट्राय करून व्हॉइस ओव्हर देते. तर आम्ही निघालो होतो बाहेर म्हणजे आम्हाला जायचं होतं गार्डनला. कारण माहिती आहे का, कुठल्याही गिफ्टपेक्षा ना मोठं जर काही असेल ना तर मुलांसाठी वेळ. कारण की ना मुलांना वेळच लक्षात राहणार आहे ते आईवडिलांसोबत घाल. आता हे जे गार्डन आहे ना, आम्ही इथं बऱ्याचदा येतो, सावित्रीबाई फुले गार्डन आहे, बऱ्याचदा येतो, पण आता पावसामुळे काही येत नाही इथं. पण आज थोडं ऊन होतं, म्हटलं चला, म्हणजे संडेला ऊनच होतं, म्हणून आम्ही संध्याकाळी संडेला इथं यायचं ठरवलं. आणि मुलांना इथं छान खेळतं. दक्ष तेव्हा छोटा होता तेव्हा आम्ही आलो होतो, म्हणजे 1 वर्षाचा होता तेव्हापासून काही आम्ही आलोच नाही. आता त्यालासुद्धा पळावंसं वाटतं, इकडे तिकडे उड्या माराव्याशा वाटतात, म्हणून म्हटलं चला. कारण ना आजच्या डिजिटल युगात ना मुलं नुसतं ना मोबाईल, टी व्ही, इंटरनेट याच्याच आहारी जात आहेत. आणि दिवसभर आता संडेला सगळेजण घरीच असतात. काही नाही म्हणलं तरी टी व्ही चालू राहणार, कुणाच्या ना कुणाच्या हाती मोबाईल राहणार, आणि मुलंसुद्धा बघणार, मुलंसुद्धा मागणार. म्हणून म्हटलं चला आज ना स्क्रीन फ्री डे ठेवूया आणि कुठेतरी मोकळ्या हवेत, मोकळ्या वातावरणात जाऊया, जिथं ना ती स्वच्छंद खेळतील, बागडतील, उड्या मारतील आणि मोकळ्या हवेचा आस्वादसुद्धा घेतील. आणि आपल्यासोबत घालवलेला वेळ ना, म्हणजे आपणसुद्धा ना त्यांच्यासोबत मुलांसारखं होऊन जातो. आणि त्यांना खूप छान वाटतं बरं का, की आई वडील दोघंही जेव्हा सोबत असले ना, मुलांना आतून खूप छान वाटतं, भारी वाटतं. म्हणून आठवड्यातून एकदा तरी ना वेळ काढायचाच की आपला तो मुलांसाठी, कारण मुलांना फक्त आपल्यासोबत घालवलेला वेळच आठवणीत राहणार आहे. तर ते गार्डन खूप छान आहे. तर सावित्रीबाई फुलेंचे छानपैकी इथं हे लावलेले आहेत, म्हणजे ते जेव्हा शिकवत होत्या, म्हणजे पहिली शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखलं जातं, की त्यांची आणि महात्मा फुलेंची असं. आणि भरपूर सारं मोठं प्रिमायसेस आहे खेळायला, खाली बसायला, झाडं भरपूर आहे. आणि मुलांनासुद्धा खेळायला ना इथं खूप मजा येते, कारण त्यांना मनसोक्त फिरता येतं. आणि इथं खूप सारी मुलं येतात, त्यांच्यासोबत छानपैकी त्यांचं कम्युनिकेशन होतं. आणि ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं बरं का. आपण नुसतं मुलांना घरातच ठेवतो आहे, आणि त्यातही आता असं झालं की आईवडील दोघंही कामाला जातात, मग मुलं बोलतील कोणासोबत, खेळतील कोणासोबत, नाही का. मग एक दिवस जर का आपण मुलांना असं स्क्रीन फ्री डे दिला आहे, आणि आपणसुद्धा राहायचं, असं नाही की मुलांना नाही देत आहे आणि आपण बघत आहे, कारण आपण जे करतो आहे तेच मुलं बघतात, तेच आचरणात आणतात, कारण मुलं हे अनुकरण करत असतात. तर इथं बघा छान छान खेळणी आहेत, आणि यांना असं खेळताना बघून ना, हा बघा प्रेमासीसुद्धा खूप मोठा आहे, म्हणजे. आणि सगळं ग्रीनरी आहे. आता पावसामुळे सुद्धा झालं आहे, पण तसं ग्रीनरीच असते इथं. आणि हे बघूनसुद्धा ना मनाला छान वाटतं. आणि मुलांसोबत खेळताना ना आपल्यालासुद्धा लहानपणीचे दिवस आठवतात. आपल्याला तर कधी कधी वाटतं ना की आपल्याला मिळतसुद्धा नव्हतं, आणि तेव्हा वाटतं की आपल्याला जे मिळालं नाही ना ते आपल्या मुलांना मात्र मिळायला हवं.
असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं. मग त्यांच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू बघितलं ना, की मन अजूनच प्रसन्न होतं, की हाच तर तो आनंद असतो ना खरा, की आपल्या जीवनाला खरा-खुरा आनंद देऊन जातो. मग आपण कितीही कमावलं ना, तरी त्याची व्हॅल्यू या हसण्यासोबत नाही होऊ शकत, त्याचं कंपॅरिझन नाही होऊ शकत. आणि आता दक्ष थोडा मोठा झाला आहे, अप्पू तर त्याच्यापेक्षा मोठी झाली आहे. त्यामुळे ते दोघंजण छान खेळतात आणि त्यांचं बॉन्डिंगसुद्धा छान जमते. आणि असं खेळायला त्यांना बाहेर नेलं ना, की मग ते एकमेकांसोबत खेळतात आणि एकमेकांचा ना एक सपोर्ट सिस्टीम म्हणतात ना, ते असं बहीण भावांचं त्यांचं असं बघायला मिळतं, बॉन्डिंग बघायला मिळतं. आणि मग असंच आम्ही थोडा वेळ खेळलो. संध्याकाळचा 5 ते 8 टायमिंग असतो या गार्डनचा. तर मग लाईटसुद्धा लागले, थोडा अंधार व्हायला लागला. मग म्हटलं चला आता जायचं, खेळून दमले होते दोघं भाऊ. आमच्या आपला तर लवकर भूक लागते आणि झोपसुद्धा येते, पण आमचा दक्ष काही दमत नाही. त्याचं खेळणं चालूच असते, पळणं चालू असते. निघायचा टाईम झाला तरी तो निघायचं नाव घेत नाही. मग म्हटलं त्याला कसं तरी जबरदस्तीनं आम्ही बाहेर काढलं. तर कधीतरी ना आठवड्यातून एकदा तरी स्क्रीन फ्री डे ठेवा आणि मुलांसोबत मनसोक्त वेळ घालवा. कारण की हीच वेळ असते की आपण मुलांसोबत वेळ घालवू शकतो. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.